ते सुद्धा भरले पैसे 25 लाख आणि मेंबर झाले आणि मी भरल्यामुळं आज सगळा हा भ्रष्टाचार व्हायला. ह्यांना भ्रष्टाचार करायचा होता म्हणून त्यांनी हे सगळे 25 लाखाचा नियम लावला. आजपर्यंत जगात म्हणजे भारतात तर कधी मी ऐकलं नाही की कुठल्याही संस्थेमध्ये पैसे भरून तुम्ही मेंबर होऊ शकता. म्हणजे निव्वळ यांना सगळं फसवणूक करायचं होतं. पण आपण खोपोलीकरांनी जर एकदा मत केलं, हे जे लोन आहे ते सगळे मिळून हे आपण कर्ज पटकन भरू शकतो आणि यांना बाहेर काढू शकतो. आणि माझ्या असलेले 25 लाख रुपये ते सुद्धा मी डोनेट करायला तयार आहे. या लोनमध्ये मला 25 लाख रुपये परत करू नका, ते पैसे माझे तुम्ही डोनेशन म्हणून ह्या कर्जासाठी घेऊन टाका. रुपये तुम्ही दिनेश गुरेकडे आहेत. मग त्या राणे मॅडमनी त्याला उत्तर दिलं की मी दिनेश गुरेकडे हे पैसे जमा केले. मग दिनेश गुरेंनी सांगितलं की मी मिलिंद मराठेकडे हे पैसे ठेवलेत. मिलिंद मराठे म्हटलं ते चोरीला होतील म्हणून मी माझ्या घरी ठेवलेत पैसे. काय हे पैसे मी घरी ठेवलेले आहेत. हा राणे मॅडमचं पत्र की मी दिनेश गुरेला दिलेले हे पैसे 4 लाख रुपये. मग मी त्या अध्यक्षाला मी पत्र लिहिलं. मग त्यानंतर ते 4 लाख रुपये संस्था जमा झाले. काय मग ते त्याचं कारण काय, दगडाखाली हात ते काय बोलू शकत नाहीत. काय ते 25 लाखाचं त्यांच्यावरती कर्ज लागून त्यांच्या प्रॉपर्ट्या मॉर्गेज करून ठेवलेल्या आहेत. पण ते काहीच करू शकत नाही. ह्या असा सगळा प्रकार घडलेला आहे. आताही बरेचसं केले. वकील साहेब मला खूप मदत करतायत. आज आम्ही मेल वगैरे करून ते सगळे आता करतोय. सुरुवातीला जेव्हा यशवंत साबळेंनी सुरुवात जी केली ती पहिले त्यांचा जो विद्यार्थीच्या संदर्भात जे भांडार आहे, पुस्तक भांडार, त्याच्या संदर्भात जी तक्रार होती, जे सेक्रेटरी आहेत आत्ता तत्कालीन पण आणि आता सध्या तरी असलेली सेक्रेटरी होती, तर त्याच्यात जो स्टॅम्प पेपर बाबतचा जो घोटाळा होता त्याच्या संदर्भात आम्ही सर्वप्रथम तक्रार केली. पोलीस स्टेशनकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याबद्दल जे सब रजिस्टर ऑफिस असतं म्हणजे दुय्यम निबंधक खालापूर यांचं ऑफिस, त्यांच्याकडे याबाबत खुलासा मागवला. त्यांच्या दिलेल्या पत्रव्यवहारातून त्यांनी हा खुलासा केला का हा स्टॅम्प पेपर जो होता तो आम्ही ह्या तारखेला डिस्पॅच केला होता आणि त्याच्या 2 महिनेपूर्वी हा कसा वापरला गेलेला आहे. तर त्या संदर्भातले त्यांनी कागदपत्र सगळे पोलिसांना प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि त्या कागदपत्रांची शहानिशा झाल्यानंतर म्हणजे केवळ आमच्या तक्रारीवर नाही तर त्या कागदपत्रांची शहानिशा झाल्यानंतर पोलीस स्टेशन मार्फत तो जो संबंधित तत्कालीन जे कोण हे होते सेक्रेटरी आणि आजही आहेत ते त्यांच्यावरती तो गुन्हा दाखल झाला होता. तो आता न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. हे पहिलं प्रकरण होतं. त्याच्यानंतर दुसरं जे प्रकरण होतं ते जे कर्ज बाजाराप्रमाणातलं म्हणजे कुठल्याही प्रकारची पूर्व परवानगी चॅरिटी कमिशनरची न घेता जे अव्हान्स फायनान्सकडून जी कॅपिटल ही संस्था आहे त्यांच्याकडून हे मोठं कर्ज जे घेतलं गेलेले त्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही जी फोरम आहे म्हणजे धर्मादाय आयुक्त यांच्याकडे तक्रार केलेली आहे. आणि त्यांच्याकडून आम्हाला ही माहिती मिळाली का जे महाराष्ट्राचे वरळीला जे मुख्य धर्मादाय आयुक्त बसतात त्यांना ती परवानगी नाकारलेली आहे. त्या संदर्भात पण आम्ही न्यायालयीन लढा देतोय. तिसरं जे प्रकरण आहे ते वाशीमध्ये ऑलरेडी FIR दाखल झालेली आहे. त्याच्यामध्ये सेक्रेटरी आणि एक विश्वस्त जे आहेत गुरव म्हणून त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याच्यामध्ये आम्ही कॉन्शियसली त्याचा फॉलोअप घेतोय. त्याच्यामधली जी काय माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे ती माहिती आम्ही त्यांना पुरवतोय. त्याच्यात त्यांचा तपास झाल्यानंतर आणखीन काही संस्थेतल्या पदाधिकारी किंवा विश्वस्तांवरती गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. हे तिसरं प्रकरण आहे. चौथं जे प्रकरण आहे का ही इलेक्शन संदर्भात त्यांनी जी काय अनियमितता पाळलेली आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं इलेक्शन हे जेव्हा लोकांनी निवडून दिलेले सदस्य किंवा त्या सदस्यांमधून निवडून दिलेले प्रतिनिधी यांच्यामार्फत केलं गेलं पाहिजे. परंतु एवढ्या मोठ्या संस्थेचं म्हणजे खालापूर तालुका शिक्षण प्रसारण मंडळ ही तालुक्यातली एकमेव जवळजवळ 16 ते 20 हजार विद्यार्थी शिक्षण घेत असलेली एवढी मोठी संस्था असताना ह्याच्यामध्ये ही गोष्ट किती चुकीच्या पद्धतीने केली जाते का बिनविरोध निवडणूक घेतली गेली जाते. तर ह्या बिनविरोध निवडणूक घेतली गेलेली आहे त्याच्या विरुद्ध सुद्धा आम्ही दाद मागितलेली, त्याच्या संदर्भात सुद्धा आमचा लढा चालू आहे. म्हणजे जवळजवळ 4 ते 5 ठिकाणी आमचा याच्या संदर्भातला जो लढा आहे तो चालू आहे. माझी बोलणी झाली ताईंबरोबर. ताईंना सांगितलं भुसे साहेबांची अपॉइंटमेंट घेऊन द्या ताई मला. आपण जाऊन बोललो ताईंना मीच बोललो. यशवंत साबळे यांना आपला अनागोंदी कारभार आणि भ्रष्टाचार लक्षात आल्यामुळे आपला विषय आलेला त्यामुळे हे जे चाललेलं आहे याबद्दल ताराळी ब्रिगेड ही संघटना निश्चितपणे निषेध करते या भ्रष्टाचाराचा. आणि आम्ही आज आपल्या माध्यमातून हे जन आंदोलन या ठिकाणी उभारणार आहोत. आवाहन करते महाराष्ट्रभरातल्या तमाम सगळ्या लोकांना, कारण ह्या शिक्षण व्यवस्थेमुळे यांच्या भ्रष्ट कारभारामुळे यांच्या पाठीशी मागे असणाऱ्या तुमचं चाललं होतं आजपर्यंत, कारण कोण तुम्हाला प्रश्न विचारणारे तयार झाले नव्हते. परंतु आता घराघरातून लोक तयार झालेली आहेत आणि निश्चितपणे तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करून प्रश्न विचारणार आहे. आता यापूर्वी एकटे यशवंत साबळे होते पण आता आम्ही सगळेजण यासाठी रस्त्यात संस्थेमध्ये अशिक्षित संचालक असणे म्हणजे हे काय आपण सर्वांनी पाहिलं. म्हणजे विद्यार्थी कोणाचा आदर्श घेणार? गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या संचालकांचा, अशिक्षित संचालकांचा की एखाद्या आदर्श संचालकांचा?
संस्थेचे उपाध्यक्ष आम्हाला भेटले, ते बोलले की आम्ही याच्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत। या बाबतीत सदर बाबतीत आमचं दादांशी बोलणं झालेलं होतं। दादांनी हा मुद्दा विधानसभेत आपण उचलणार आहोत आणि याला न्याय देण्याचे आपण काम करणार आहोत। चॅरिटी कमिशनरकडे सुद्धा हा मुद्दा उचलणार आहेत ते, आणि त्याबाबतचं ते तिकडे आपल्या विधानसभेमध्ये मुद्दा उचलून याला न्याय देण्यासाठी बोलणार। आणि त्यानंतर एका अशिक्षित व्यक्तीला मला साहेब म्हणून हात जोडणं जास्त वर्ष पटलं नाही आणि म्हणून मी त्या ठिकाणी राजीनामा दिला आणि आज मी सामाजिक कार्यामध्ये येतो। कारण स्वतः आपल्याला दुःख होतं की आपलं एवढं शिक्षण असताना एका अशिक्षित माणसाला साहेब बोलावं लागतं। त्यांच्याकडे या प्रश्नाचं उत्तर विचारल्यानंतर ते बोलतात की असा कुठला क्लॉज नाहीये की अशिक्षित व्यक्तीला घेतलं गेलं नाही पाहिजे। पण एक जर तुम्ही विचार केला तर शिक्षण सारख्या संस्थेमध्ये सुशिक्षित व्यक्ती जर असेल तर त्याचं विजन हा मोठा असू शकतो। या संस्थेमध्ये नवीन नवीन प्रोग्रामिंग येऊ शकतात। आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या टेक्नॉलॉजीचं कॉलेजेस आपल्याकडे तयार होऊ शकतो, पण विजनच नाही, कारण त्यांना 10वी 12वीचं स्वतःचं सर्टिफिकेट त्यांच्याकडे नाही। त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत किंवा आज AI एजंट आलेले आहेत, त्या AI एजंटचं शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना दिलं गेलं पाहिजे, याचं ज्ञान तर त्यांच्याकडे नसेल। म्हणून माझी मागणी या ठिकाणी किंवा मी यशवंत शेठ साबळेंबरोबर का याच्याबरोबर जुळलो गेलेलो आहे तर माझी मागणी आणि खोपोलीतील विद्यार्थी आणि पालकांना ही मागणी असं की प्रत्येकाने रस्त्यावर उतरलं पाहिजे। ही जबाबदारी यशवंत शेठची एकट्याची नाहीये। यशवंत शेठ साबळे करतात का तर त्यांना तिथं गेल्यानंतर ते माहीत पडलेलं आहे। जसं मी त्या ठिकाणी होतो, मला माहीत पडलेलं आहे की कसं डोनेशन घेतलं जातं आणि आंदोलनाबरोबर आमच्याबरोबर जुडलं गेलं पाहिजे असं आव्हान करत, कारण हे छोटं मोठं नाहीये। या ठिकाणी खूप मोठा घोळ चालू आहे आणि या ठिकाणी खोपोलीच्या आणि खालापूर तालुक्यातल्या लोकांच्या हक्कावरती गदा येत आहे, विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन्सवरती गदा येत आहे। यासाठी आवाज उठवला गेला पाहिजे आणि त्यासाठी जास्तीत जास्त अवेअरनेस कसं सोशल मीडियामधून केलं जाईल त्यासाठी मी या ठिकाणी पुढाकार घेणार। खोपोली सगळ्यांनी उठाव करून ह्या जे भ्रष्ट लोक आहेत यांना बाहेर काढावं। चांगल्या संस्था लोकांकडे जसे पत्रकारसारखे एक प्रतिनिधी किंवा वकील असू द्या किंवा डॉक्टर असू द्या, असे चांगले प्रतिनिधी तिथं येऊ या आणि त्यांनी संस्था चालावी। एक सचिन हडप म्हणून तिथं एक क्लरिकल आहे, त्याच्यामध्ये होणाऱ्या प्रॉफिटमध्ये त्यांनी $2.25 लाख संस्थेकडे दिलेत। त्याच्या होणाऱ्या प्रॉफिटमध्ये त्यांनी तो विकतो, त्याला विकायला परमिशन आहे, पण त्याला होणाऱ्या प्रॉफिटमध्ये त्यांनी $2.25 लाख गेल्या वर्षी संस्थेत जमा केले। पण गेले 10 वर्षे त्यांनी जमा का नाही केले हे विचारलं तरी त्यांना उत्तर नाही आहे। असं कळण्यात आलं की ते पैसे किशोर पाटलाला तो देत आहे। ते $2.25 लाख दरवर्षी त्यांना दिले जात आहेत। हे दादांची बाईट आहे का? कारभाराच्या संदर्भात कोणाच्याही चुकीच्या कारभारामुळे ही संस्था भेटी धरली जाऊ नये या दृष्टिकोनातून मी एक लोकप्रतिनिधी जिल्ह्याचा या नात्यानं निश्चितपणानं आमच्या या परिसरामधल्या लोकांच्या मागणीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार। हा लढा मी दादांकडे पण गेले, प्रशांत दादाकडे मला त्याच्यामध्ये मदत होत आहे। ते आता दादांनी प्रॉमिस केले की मला अधिवेशनात हा प्रश्न विचारून ह्याच्या छडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत। भ्रष्टाचार म्हणजे संतोष तुम्ही आणि हे जे आहेत हे वेगवेगळ्या प्रकार नको बघायला। आज जो माणूस खोटे कॉपचे लोक पण खालापूर तालुक्यामध्ये तुम्ही बघताय नगरपालिकामध्ये खोटे जातीचे दाखले देऊन मेंबर करतोय, म्हणजे याचा भ्रष्टाचाराचा लिमिट झालेला आहे। पण त्याला कोणी थांबू शकत नाही आहे। आणि आपण खोपोली आणि जो बाहेरचा माणूस इकडे येऊन मेंबर देतोय, जर बाहेरचा माणूस इथं मेंबर होत असेल म्हणजे त्याच्यामध्ये किती अफरातफर आणि काय पैशाच्या उलाढाल झाल्या त्या आपल्यालाही कळत असेल की अंडर टेबल काय झालं असेल, काय मताने त्यांनी त्याला मेंबर केला आहे हे आपल्याला सांगायची गरज नाही आहे। काय तो म्हणतो या कंपनीच्या नावाने केलं ते काही होत नाही, उगाच खोटं करून तो लोक रेटून बोलतो। त्याचं एकच काम आहे संतोष जंगमचं कुठलंही खोटं बोलायचं, पण असं रेटून बोलायचं की समोरच्याला ते खरं वाटलं पाहिजे। आता पण त्यांच्यावरती PFची केस चालू आहे KMC कॉलेजवरती, तेही तुम्हाला माहिती आहे का? PF भरले गेलं नाही, त्यांच्यावरती केस चालू आहे। अशा बरेच केसेस चालू आहेत। उद्या काय होणार आहे, कोणतरी मोठा सावकार आणणार, अरे ही संस्था फार अडचणीत आलेली आहे, आपल्याकडे पैसे नाही आहेत आणि ही संस्था ही विकू, आपण त्याला देऊन टाकू, हा सगळा प्रकार चालू आहे। ह्याला आता वर्षात जर तुम्ही सावध नाही झालात तर आपण फार अडचणीत येणार। ही KTSP संस्था आपली राहणार नाही, ही कुठल्या तरी प्रायव्हेट मालकाची। अबू जळगावकरनी सुद्धा प्रस्ताव दिला होता की पॉलिटेक्निक मी विकत घेतो। का विकत घेतो? खोपोलीमध्ये नाही आहे, खोपोलीचे लोक संस्था चालू शकत नाही का? तुम्हाला विकण्यासाठी हे घेतलेली आहे संस्था, हा त्यांनी प्रपोजल दिला होता आणि त्याची माहिती त्यांनी मलाच विचारलं होतं, मी हे विकत घेतो। त्याचे साक्षीदार बरेच लोक आहेत। माझे मत आता पण माझं मत एकच आहे, हे 2 ते 3 वर्षामध्ये ह्या संस्थेचं कर्ज आपण नील करू शकतो, एवढी त्या संस्थेमध्ये इन्कम आहे। डोनेशन कमी करून सगळं कमी करून सुद्धा 2 ते 3 वर्षामध्ये याचं कर्ज आपण क्लिअर करू शकतो। म्हणजे विकास करून सुद्धा बिल्डिंगा बांधून सुद्धा
आपण फाट्यावरती जागा आहे तिथं फार्मसी कॉलेज चालू करू शकतो. लॉ कॉलेज पण आता लॉ कॉलेजसाठी जी बिल्डिंग बांधली होती ती गंगगिरीला दिली आणि लॉ कॉलेजचे पोरं 4-5 खोल्यामध्ये त्यांना बसवलंय. त्या लॉ कॉलेजचा एक नियम आहे पण ती बिल्डिंग पण त्याला देत नाही आहेत. आताही संतोष जंगमने तिथं फॉर्म भरला आहे. मोबाईलवरती बघून तो परीक्षा लिहितोय. जावा पत्रकार साहेब तुम्ही कॅमेरा ठेवून बघा. एक तुमचा कारवाई तो पण तिथं KMC कॉलेजमध्ये परीक्षा देतोय. तो एकटा वर्गात परीक्षा लिहितोय. तिकडचे मुलं काही बोलू शकत नाही कारण त्यांना काढले जातील. KMC कॉलेजमध्ये ती कुठली तुमची परीक्षा आहे ना तो देतोय. सेक्रेटरी तुमचा एकटाच पेपर लिहितोय त्या वर्गामध्ये, समोर गाईड आणि पेपर लिहितोय. संतोष जंगम लॉ परीक्षा देतोय, मोबाईल लिहितोय आणि परीक्षा लिहितोय. परवा 8-10 जणांवरती कारवाई झाली. जेव्हा हे सगळं बाहेर मी येतो म्हणल्यानंतर त्यांनी लगेच कारवाई दाखवली पण संतोषवरती कारवाई नाही केली. काय आता तुम्ही मध्ये पुरावा काय? आता पुरावा नाही बाबा माझ्याकडे. मला पण मी काय तिथं स्वतः मला जी माहिती भेटली ती तुम्हाला मी माहिती पुरवतोय. वकील साहेब तुम्ही यशवंत साबळेंबरोबर हा न्यायालयीन लढा आता भ्रष्टाचाराच्या बाबतीतच बोलायचे बरेचसे प्रकारचे भ्रष्टाचार त्याच्यामध्ये आहेत. ज्याच्यामध्ये जो शाळेचा जो भ्रष्टाचार केला नियमाप्रमाणे घटनेमध्ये लिहिलेलं आहे की जर एखाद्या तुम्ही संस्थेची वस्तू जर वापरत असेल म्हणजे जो शाळा असो दुकान असो वगैरे असेल त्याचा होणारा जो प्रॉफिट आहे तो संस्थेमध्ये जमा करायचा आहे. गेले 20-25 वर्ष किशोर पाटील ही दुकान वापरत आहे. ते फक्त मात्र 500 रुपये हे भाडं देत, पहिले 200 देत होते नंतर 500 रुपये भाडं देत आहेत. पण घटनेप्रमाणे 7 नंबरचा घटना क्रमांक आहे तुम्ही पत्रकार वाचू शकता याच्यामध्ये की लिहिलेले संस्थेचा फायदा हा घ्या सर 7 नंबरचा कलम वाचा. याच्यामध्ये लिहिलेला आहे की प्रॉफिट जो काय होईल तो तुम्ही संस्थांमध्ये जमा करायचा आहे. ते जमा न करता तो प्रॉफिट स्वतः वापरत आहे. त्यामध्ये एक जनरल पुस्तक आहे ज्याची किंमत फक्त 30 रुपये पण तो त्याच्यावरती शिक्का मारून ते 150 रुपयाला बळजबरी मुलांना विकत घ्यायला लावते. ह्याच्यावरती कोणीही काही बोलायला तयार नाही आहे. दुसरे ते चॉकलेट बिस्किटं भेटतात त्याला फूड क्राफ्टची परमिशन लागती. ती काही परमिशन नसताना सुद्धा ते विक्री करतायत आणि त्याच्यावरती संस्था काही ॲक्शन घेत नाही. नंतर ह्याच्यामध्ये त्यांनी जो दाखवला आहे की स्टॅम्प पेपर मी ह्याच्यामध्ये ॲग्रीमेंट केलेलं आहे तो स्टॅम्प पेपरही खोटा निघाला आहे व त्याच्याविरुद्ध तक्रार देऊन FIR कॉपी 420चा FIR गुन्हा दाखल झालेला आहे आणि खोपोली स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे व सध्या ते त्याच्यावरती जामिनावरती आहे. दुसरा आत्ता जी वाशीमध्ये जी केस दाखल झालेली आहे त्याच्यामध्ये पण किशोर पाटील आणि दिनेश गुरव यांच्या संस्थापकांवर नावं गेलेलं आहे. तर वास्तविक बघायला गेलं तर त्याचा अध्यक्ष आहे KMC कॉलेजचा किशोर पाटील. पण दिनेश गुरवचं नाव का घेतलं गेलं ह्याचे काही कारणं आहेत ते मी तुम्हाला क्लिअर करून घेतो. मिलिंद मराठे हे क्लेरिकल जॉबला होते KMC कॉलेजला. 2015-16 मध्ये त्यांनी रिटायरमेंट घेतली व त्यावेळी त्यांना पगार होता 75,000 रुपये. 16ची गोष्ट आहे. 2016 मध्ये त्याला 75 पगार असताना त्यांनी VRS घेतली व त्याला लगेच दिनेश गुरुने जनतामध्ये व्हाईस प्रिन्सिपल केलं. आणि त्याच वर्षी ह्या दोघांनी मिळून शेखर कुलकर्णी ज्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे वाशीमध्ये ज्याच्या मिसेसचं आहे जो मेन ह्याच्यामध्ये आहे त्यांनीच शेखर कुलकर्णीला दिनेश गुरव आणि मराठ्यांनी संस्थेमध्ये आणलं गेलेलं आहे. त्यामुळे दिनेश गुरवचं नाव ह्याच्यात गौऱ्यात आलेलं आहे या केसमध्ये. तसं वास्तविक बघितलं तर KMCमध्ये दिनेश गुरवचा काही संबंध नाही पण शेखर कुलकर्णींनी त्यांचं नाव घेतलेलं आहे की मला या संस्थेमध्ये दिनेश गुरव आणि मिलिंद मराठेने आणलेलं आहे. आणि एकाच संस्थेमध्ये हा मिलिंद मराठे 2 पगार घेतोय. त्याला पेन्शनसुद्धा भेटते KMC कॉलेजचा आणि प्लस तो व्हाईस प्रिन्सिपल म्हणून पगार घेतोय. म्हणजे किती प्रकारचा हा भ्रष्टाचार त्याला लिमिट नाही आहे. दुसरा जे आता आम्हाला मी जो वर्षभर होतो तिथं डोनेशन वेगवेगळ्या प्रकारचे डोनेशन तिकडे येतात. तर 2 कोटीच्या वरती डोनेशन येतं. मला जर त्यांनी मला संतोष जंगमनी पत्र देऊन मला हिशोब मागितला होता व तो हिशोब मी त्याला रायटिंगमध्ये दिलेला आहे. पण जेव्हा मी त्यांना जेव्हा हिशोब मागितला एवढ्या वर्षाचा ते मला देऊ शकले नाही आणि त्याला मी रितसर फी भरा पण तयार होतो पण त्यांनी मला कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही. आणि हे सेम पत्र मसुरकर साहेबांनी पण त्याला दिलेलं आहे. 2 पत्र मसुरकर साहेबांनी पण त्याला दिलेले पण त्यांनाही काही उत्तर दिलं नाही. नंतर दुसरा हा जो नियम आहे आपला खालापूर मर्यादितच आपण मेंबर करायचं आहे हे असताना सुद्धा त्यांनी विपुल म्हात्रे म्हणून पनवेलचे त्याच्याकडनं परस्पर काही पैसे रक्कम घेऊन त्याला इथं डायरेक्टर केलेला आहे. आपल्या नियमाप्रमाणे खालापूरच्या बाहेर कोणाला करायचं नाही आहे. ह्याच्यावर आपण ऑब्जेक्शन घेतले कारण ही खालापूरची संस्था आहे. कोणी बाहेरचा येऊन या संस्थेवरती अधिकार दाखवत असेल ते चुकीचं आहे. आणि त्यांनी ह्याच्यामध्ये असंही करण्यात आलं आहे संतोष जंगमनी ह्याच्यामध्ये सगळे अलिबागचे लोकांचे नावं मेंबर म्हणून घेतलेले आहेत.
त्याचे सगळे पुरावा पेपर माझ्याजवळ आहेत, मी आपल्याला देऊ शकतो याच्यामध्ये. धर्मदायांकडे आपण याबाबत काय तक्रार केली, किशोर पाटलाच्या बाबतीत तक्रार केली, ह्याच्या बाबतीत तक्रार केली, पण धर्म आयुक्त पूर्ण हे KTSP मंडळाला सोबत घेऊन चाललेत. त्यांनी माझी केस जानेवारीमध्ये मी दाखल केली, फेब्रुवारी मी 25ला दाखल केली. आज ही परवा माझी तारीख होती, त्यांनी डायरेक्ट एप्रिलची तारीख दिलेली आहे. आज आपलं शिष्टमंडळ KTSP मध्ये गेलं होतं, कशा पद्धतीने बोलणं झालं, कुठल्या हे विचार मला. आज भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष या नात्याने आम्ही हा जो भ्रष्टाचार झालेला आहे आणि ह्या FIRमध्ये त्या दोन्ही आरोपींचे नाव आलेले किशोर पाटील आणि दिनेश गुरव, असं हे किशोर पाटलांचं नाव आहे या पेजवरती, दिनेश गुरवांचं यांचं नाव या FIRमध्ये आलेलं आहे. वाशीला ही FIR झालेली आहे. या बाबतीत आम्ही खोपोली शहर भाजपा वतीने आम्ही संचालकांना आज हे पत्र दिलेलं आहे. या पत्रामार्फत आम्ही त्यांना असं कळवलेलं आहे की ह्या आपल्या संस्थेमध्ये हा जो गैरव्यवहार झालेला आहे आणि याच्यामुळे जी संस्थेची बदनामी झालेली आहे, या कारणास्तव या दोन्ही संचालकांवरती आपण तात्काळ कारवाई करावी. ते दोषी आहेत नाही आहेत हे भविष्यातली गोष्ट आहे, पण आज त्यांच्यावरती FIR आहे आणि आपल्या खालापूर तालुका शिक्षक प्रसारक म्हणजे ह्या आपल्या तालुक्यातली ही प्रतिष्ठित संस्था असून त्या संस्थेवरती बदनामीचे नाव याच्यामुळे झालेले आहे. आम्ही त्यांना ही विनंती केलेली आहे आणि आम्ही आज भव्य मोर्चा काढणार होतो त्या संदर्भात, पण पोलीस स्टेशननी आम्हाला काल ही नोटीस दिली की जमाबंदीचा आपल्या इथे हुकूम निघालेला आहे. त्या कारणास्तव येणाऱ्या 3 तारखेपर्यंत आपण कुठल्याही प्रकारचं जमाबंदी करू शकत नाही आणि 10वी आणि 12वीचे पेपर असल्या कारणास्तव सुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारची मोर्चा इथे काढता येणार नाही. मी आणि आमचे सहकारी मुकेश रुपवते, संजय तान्ना, आम्ही तिघेही तिथे गेलो होतो. त्या बाबतीत त्यांना हे पत्रक दिलं आणि 3 तारखेनंतर आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलं आहे की तुम्ही येणाऱ्या या 3 तारखेच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारची जर त्यांच्यावर कारवाई केली नाही, कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेतली नाही तर भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही तुमच्यावरती जन आंदोलन उभारू. एक मोठा मोर्चा शहराच्या वतीने, तालुक्याच्या वतीने हा तुमच्यावरती आमच्या मार्फत येणार आहे. ही आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकरे पत्र भेटलंय, मी चार्टर्ड अर्ज केला होता, त्यामध्ये कळलं की अशी इलेक्शन झाली आहे. त्याच्यामध्ये असं नमूद केलं की मार्चपासून ही इलेक्शन लागू होईल. नवीन नेल जी लागू होईल ती 2026 मार्चपासून लागू होईल. साहेब, पण जेव्हा निवडणूक लागते त्यावेळेस धर्मादाय आयुक्त तो निवडणूक अधिकारी नेमतो का? तो त्यांनीच नेमाला पाहिजे. खरं मग हे असताना सुद्धा यांनी शेका पक्षाचा उपसरपंच जो आहे देवनाळाचा भूषण कडो त्याला नेमला गेलेला आहे. म्हणजे हा किती भ्रष्टाचार. आता ह्याचा तुम्ही विचार केला, पत्रकारांनी विचार करावा आणि त्यांना प्रश्न विचारावा कसं काय त्यांना तुम्ही हे केलं. आणि जो 2021मध्ये अजय भारती होते त्याच्यावरती पण आता अफरातफर म्हणून रायगड बँकेत केस चालू आहे. केस म्हणजे त्याच्यावरती हे चालू आहे, तो फरार असतो प्रत्येक वेळा. म्हणजे अशा लोकांना तुम्ही तिथं नेमून इलेक्शन लावली म्हणजे किती प्रकार हा चालला आहे. इलेक्शन कशी बिनविरोध इलेक्शन कशी होऊ शकते. आज तुम्हाला स्वतः इलेक्शन ही इच्छा असते की आपण काहीतरी संस्थेसाठी काम करावं, तुम्हाला त्याची माहिती भेटलीच नाही. म्हणजे ही शेवटी ही इलेक्शन रद्द व्हायलाच पाहिजे काय नाही असं मत आहे माझं. हा, संतोष जंगम, संतोष जंगमच्या आका. तुम्ही इतर सदस्य आहेत त्यांच्याशी संपर्क केला का या संदर्भात की त्यांना या इलेक्शन बद्दल काय माहिती होती आणि असं काय झालंय? नाही, त्यांना माहिती नव्हती. ते माझे 2 मित्र आहेत त्याच्यामध्ये, कैलास गायकवाड आणि संजय पाटील. शेठ आमच्या सह्या घेतल्या, आम्हाला कुठल्याही प्रकारचं सांगितलं नाही. जेव्हा तुम्हाला परवा माहीत पडलं ते संतोष जंगम आमच्याकडे आला आणि आम्हाला सांगितलं अरे तुमचा फायदा केला, हात मिळवलं, तुम्हाला मी मेंबर केलं म्हणून त्यांनी सांगितलं. हे कैलास गायकवाड आणि संजय पाटील हे माझ्या ऑफिसमध्ये येऊन स्वतः येऊन सांगितलं. शेठ आम्हाला ह्याच्यातली काही कल्पना नव्हती इलेक्शन झाली म्हणून. आणि तुम्ही ही रद्द करा, काय करा, तुमच्या मनाला तुम्ही पटेल ते करा, त्यांनी मला क्लिअर कट सांगितलं. संतोष जंगमला खूप मोठ्या सवय आहेत खोट्या सह्या मारायच्या. तर तुम्ही जर हँडरायटिंगवाल्याकडे गेले तर संतोष तुम्हाला बरेच मसूरकर साहेब स्वतः बोललेत की मागच्या इलेक्शनला माझी खोटी सही मारली, मला माहीत नाही आहे. काय असा बराच प्रकार आहे. आणि अजून एक सह्याद्री विद्यालयावरती पण गुन्हा दाखल झालेला आहे पनवेलमध्ये. तिकडं पण पैशाचा अफरातफर म्हणून केस चालू आहे. बऱ्याचशा संस्थेवरती केसेस चालू आहेत. यांचा एकच आहे की ही संस्था अडचणीत आणायची आणि कोणतरी बोलणार मी पैसे लावतो संस्था मला द्या.
म्हणजे ही आपल्या खोपोलीच्या हातातून ही संस्था काढायच्या पद्धतीने आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगितलं, ही 8 एकर जागा आहे, ही 200 कोटीची प्रॉपर्टी आहे, त्याच्यावरती हा सगळा मोठा डोळा आहे, बाकी काही नाही. कर्ज आता मी होतो त्या मागच्या वर्षीपर्यंत आहे, मार्चपर्यंत 9,85,000 रुपये कर्ज होतं. सॉरी 9,85,00,000. ते आव्हान्स आणि रायगड बँकेचे होते 2,35,00,000 आणि 7.5 लाख कोटी आव्हान्स फायनान्सचे आणि 25 लाख आमचे मेंबर लोकांचे, ते 5 कोटी. नाही, पण त्यांनी 3.5 कोटी 4.5 कोटी अगोदर काढले होते आणि नंतर वाढीव करून ते 3.25 केलेले आहेत. ते 2020 का 21ला काढलेले होते त्यांनी. आणि सर्वात महत्त्वाचं, एक कर्ज घेताना त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे, ह्याला जबाबदार अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सेक्रेटरी असायला पाहिजे. ह्यांनी वैयक्तिक प्रॉपर्टी द्यायला पाहिजे आणि ह्यांनी संस्थेची प्रॉपर्टी घाण दिली, त्यांना अधिकार नाही आहे. वकील साहेब तुम्हाला पक्कामकाच्या कायद्याप्रमाणे सांगितलंय, संस्थाची प्रॉपर्टी ते घाण ठेवू शकत नाही. तुम्ही आत्ताही सगळे उतारे बघितले, त्याच्यामध्ये रायगड बँकेचे त्याच्यावरती बोजा ठेवला गेलेला आहे.